आता रोड टू हेवन जो आहे त्या ठिकाणी उभा आहे। ऑलमोस्ट सनसेट होत आलं आहे आणि इथलं जे दृश्य आहे खरंच खूपच सुंदर आहे। याला रोड टू हेवन का बोलत असतील, हे सनसेट पाहताना जे अनुभव येत आहे। आजूबाजूला काहीच नाही आहे, दोन्ही साईडला पाणी आहे आणि थोडंसं रोडच्या एंडला असं हे मिठागर आहे आणि हे मिठागर जे नॅचरली क्रिएटेड आहे, मॅनमेड नाही आहे। त्याच्यामुळे जी एक लेअर जी आहे त्याची क्लोजली बघितल्यावर खूपच सुंदर दिसत आहे। तर हा अनुभव, हा एक्सपिरियन्स घेण्यायोग्य आहे आणि मी डेफिनेटली हा प्लेस जो आहे मी नक्की रेकमेंड करेन। मी आता कालू डोंगरवरून रोड टू हेवन आहे तिथे पोचलो आहे आणि हा जस्ट त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे। इथून ढोलावीरा जो आहे 31 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर सध्या इथे काही फोटोज वगैरे काढेन मी आणि तसंच पुढे जाईन। तर बघूया रोड टू हेवन कसं आहे। थोडं सॉल्ट मला इथे कमी दिसत आहे, बघूया अजून पुढे आपल्याला जाऊन किती चांगलं पाहायला मिळतं आहे ते। या रोडचा जो व्ह्यू आहे एरियल व्ह्यूने खूपच छान दिसतो। इथे थोडं रस्त्याचं काम चालू आहे, बट इथलं जे सनसेट आहे खूपच सुंदर आहे। भुजवरून ढोलावीराला जाण्याकरिता रापर पारखे जावं लागत असे आणि तो रस्ता साधारण 250 किलोमीटरचा होता। हा जो नवीन रस्ता आहे हा 130 किलोमीटरचा आहे आणि हा 30 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याला रोड टू हेवन बोलतात। ह्याचं मूळ जे नाव आहे तिथे जे मला दिसलं होतं ते ख्वाडा ढोलावीरा असं होतं। इथे पोहोचल्यावर जणू आपण एखाद्या स्वप्नामध्ये आहोत असं वाटतं। हा सरळ रस्ता हवेत आकाशाकडे जात आहे असा भास होतो। या रस्त्याच्या शेवटी काय असेल याची उत्सुकताही तेवढीच वाढते। मित्रांनो, या व्हिडिओचा शेवट करण्याची वेळ इथे आली आहे। जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा। तर भेटूया आपण या ट्रिपच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत बाय बाय।